का बसलेली होते काय उचला नाही तर बसा म्हणजे झालं. माफ करा थोडा लेट आला पण थेट आला, जरा कामात होतं त्याच्यामुळे व्हिडिओ एडिट करायला भेटला नाही. तर व्हिडिओ बघूनच जा, लाईक शेअर सबस्क्राईब करूनच जा. शिट्टी वाजायला लागली. तर नमस्कार म्हणते सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे. शिट्टी वाजली सॉरी. आणि हे बघा आज आहे दसऱ्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आता मी व्हिडिओ तर बनवते पण हा व्हिडिओ कधी येतोय काय माहित नाहीये. आज टाकते का उद्या टाकते, कारण की जेवण वगैरे बनवायचं पुरणपोळीचं म्हणल्यानंतर ना वेळ लागणार एडिटिंगला आणि टाइम भेटतोय का नाही भेटतोय. तरी उठल्याबरोबर मी काल आमच्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनचा व्हिडिओ एडिट केलाय, तो अपलोड करणार आहे. पूजा वगैरे करून घेते सगळी. माझी डाळ शिजतीये, म्हणजे मी डाळ शिजायला टाकली, पुरणपोळी बनवायची देवाला नैवेद्य. असंच कंटिन्यू करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल. आणि माझी बघा व्यवस्थित पूजा चालू आहे एकदम टकाटक मध्ये, कारण की आज पूजा केली म्हणून नंतर पौर्णिमापर्यंत देव उचलायचे नाही, तर त्याच्यामुळे आज पूजा करून घेते मी. तर असंच कंटिन्यू करा. आता पटापट पूजा करून घेते. आणि घट बी हलवलाय माझा, बघा घट कसा आलाय. हलवलं नाही अजून मी, म्हणजे काल हलवला घट, अजून विसर्जन नाही केला. आता विसर्जन करणार आहे, कारण की 12च्या आत विसर्जन करायचंय ना, त्याच्यामुळे आता आमचे पती परमेश्वर आले की त्यांना पहिले आंघोळ करायला लावते आणि घट विसर्जन करायला लावते, कारण की 12च्या नंतर दुसरा दिवस लागतो. तर असंच कंटिन्यू करा. तोपर्यंत मी पटापट पूजा करून घेते. तर आता माझं झाली सकाळी देवपूजा वगैरे झालं. पटकन जेवण नैवेद्य दाखवायचं होतं, जेवण वगैरे बनवून घेतलं सगळं. आमटी भात पुरणपोळी भजी तळली आणि सगळं करून घेतलं. देवाला नैवेद्य वगैरे दाखवला. माझ्या परडीला नैवेद्य दाखवला, मंदिरात नैवेद्य दाखवला, देवाला घटाव नैवेद्य ठेवला. आणि आमचे पती परमेश्वराला हारबिरं केले आणि माझ्या नावाने बोंबा ठोकल्या आणि 56 कुळे म्हणते जरांगे पाटील. माझ्या स्वामींना नैवेद्य दाखवला इकडं. आता इकडं दाखवला की, आणि इकडे सगळं पुजलं आमच्या पती परमेश्वरांनी. आणि आता गाडी पुजून आलो. साडी नाही घातली म्हणून व्हिडिओ नाही काढला, म्हणजे फोटो वगैरे नाही काढलं मी. आता आम्ही जेवून घेतो. उपवास नाही सोडला अजून, आता उपवास सोडायचा आहे. भोका लागल्या आता सगळ्यांना. पोरं जेवले, आम्ही दोघं जेवतो, 3 जण, माझी आई, मी आणि माझा नवरा. असंच कंटिन्यू करा, कुठे जाऊ नका. उचला आधी कामाला लावा. कमी का बसलेली होते काय उचला नाही तर बसा. म्हणजे झालं का राडा घालून झाला रिकामा झालं का आता. हा मनी झोपा मनी.